उपयोग, पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। आघातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा, पंतप्रधान मोदींचं आवाहन। पंतप्रधान मोदींनी देशाला दिलेले सल्ले हे उपदेश नसून त्यांच्या अपयशाचे पुरावे आहेत, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा निशाणा। ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार, खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीनं केलेला अर्ज न्यायालयाकडून मान्य, सूत्रांची माहिती। नाशिकच्या धर्मांतर प्रकरणावरून नितेश राणेंचं वादग्रस्त विधान, ओवेसी आणि लादेनमध्ये काहीही फरक नाही, एमआयएमला बॅन करावं तर राणेंनी वायफाय बडबड बंद करावी म्हणत वारिस पठाण यांचा पलटवार। निदा खाननं पीडितेला 171 लिंक्स पाठवल्या, पीडितांना घरी जाऊन कलमा आणि नमाज पठण शिकवत होती निदा खान। आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, ट्रॅव्हल्समधील महिलांच्या छेडछाडी विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आणि कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी संकटात, मोहोळ तालुक्यातील बेगमपूरच्या लखन माने या शेतकऱ्यांना 100 पोते कांदा दिला पेटवून। महत्त्वाची बातमी आहे, ही बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली थोड्याच वेळामध्ये महामार्गावर रास्ता रोको केला जाणार आहे। कुठला महामार्ग तर अहिल्यानगर पुणे हा महामार्ग आहे, तिथे रास्ता रोको होणार आहे। ट्रॅव्हल्समधील महिलांच्या छेडछाडी विरोधात हा रास्ता रोको केला जाणार आहे। ट्रॅव्हल्स चालक आणि वाहकावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाणार आहे। रास्ता रोको केला जाणार आहे थोड्याच वेळामध्ये नगर पुणे महामार्गावर। या रास्ता रोकोचं कारण असं आहे की ट्रॅव्हल्समध्ये हिंदू महिलांची मुस्लिम चालक वाहकांकडून छेडछाड केली जाते असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। या प्रकाराला त्यांनी ट्रॅव्हल्स जिहाद असं नाव दिलेलं आहे। या कथित प्रकाराविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। हे आंदोलन करण्यात आले। संबंधित ट्रॅव्हल्स चालक आणि वाहकांवर तातडीनं गुन्हे दाखल करावेत, तसंच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जाणार आहे। आपण या सगळ्या संदर्भात बोलूया। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी। साहेबराव, रास्ता रोको किती वाजता होणार आहे? तयारी पूर्ण झालेली आहे का? काय नेमकं म्हणणं आहे आंदोलकांचं? साधारणतः हा रास्ता रोको जो आहे तो 11 वाजता होणार आहे। अहमदनगरच्या अहिल्यानगर जे आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही बाईक रॅली जी आहे ती निघणार आहे। पुढे जाऊन कायनेटिक चौक म्हणून एक चौक आहे, त्या चौकामध्ये हा रास्ता रोको होणार आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणाने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहे। ट्रॅव्हल्स ज्या एजन्सी ज्या आहेत नगरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल एजन्सी व्यवसाय आहे। या ठिकाणी जे एजंट असतात किंवा ते ट्रॅव्हल एजन्सीवाले जे आहेत ते मुस्लिम कार्यकर्ते असल्याचं बोललं जातं। त्यांच्याकडून महिलांचे जे नंबर कॉन्टॅक्ट नंबर येतात त्या नंबरवरती नंतर संपर्क साधून त्या महिलांबरोबर लव जिहाद हा केला जातो, त्यांना छेडछाड केली जाते। असे अनेक प्रकरणं नगरमध्ये घडले होते। या विरोधामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। ते कार्यकर्ते आहेत। मला सांगा नेमकी तुमचं काय म्हणणं आहे आणि तुमचं काय मत आहे? या ट्रॅव्हल्सच्या बुकिंगमध्ये महिलांचे नंबर त्यांच्यापाशी जातात आणि त्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून, तसेच आत्ता नुकतीच एक घटना उघडकीस आलेली आहे की STमध्ये एका महिलेशी अश्लील वर्तन त्या जिहादानी केलेलं आहे आणि हे STच्या आत असलेल्या CCTV फुटेजमध्ये या गोष्टी आढळून आलेल्या आहेत। आणि काय कारवाई करायची मागणी? आमचं असं म्हणणं आहे की ST महामंडळाने त्याला फक्त सस्पेंड केलेलं आहे, त्याच्याऐवजी त्याच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं। गुन्हा दाखल करायचं आहे बरोबर। सर मला सांगा, आपण याच्याबरोबर मोर्चाचं नेतृत्व करतात संग्रामभाई आहे, नेमकी काय प्रमुख मागणी आहे आणि काय तुमची परिस्थिती आहे? खरं तर आज देशाची आणि राज्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सरकारी जी यंत्रणा असते की सरकारी ज्या ट्रान्सपोर्टच्या साधनं असतात, सुविधा असतात, ती अपुरी पडतात आणि अपुरी पडत असल्यामुळे बऱ्याचशा खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या असतात आणि या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यामार्फत अनेक जे नागरिक असतात ते प्रवास करत असतात। परंतु बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं की या
खाजगीच्या ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत याचे जे एजंट आहेत ते एका विशिष्ट वर्गाचे आहेत आणि हे विशिष्ट वर्गाचे एजंट असल्यामुळं साहजिकच यांच्याकडे जेव्हा काही लोक तिकीट काढण्यासाठी जातात त्यानंतर त्यांचे ते आय कार्ड घेतात, त्यानंतर त्यांचं आधार कार्ड घेतात आणि साहजिकच त्या आय कार्ड आणि आधार कार्डच्या आधारे ही संबंधित व्यक्ती कोण आहे प्रवास करणारी ही त्यांना माहिती होते आणि साहजिकच देशामध्ये सध्या जिहाचा जो मोठा प्रकार चालू आहे एका विशिष्ट वर्गाकडून ते वर्गातले लोक साहजिकच या महिलांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम करतात. म्हणून आज अहिल्यानगर शहराचे सन्माननीय आमदार संग्रामराव काका जगताप हे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या ठिकाणी आंदोलन सुरू करणार आहेत आणि कानेडी चौकापर्यंत साहजिकच तिथं ते धरणं आंदोलन करणार आहेत. निश्चितच या ठिकाणी न्याय देण्याचं काम आमदार साहेब या ठिकाणी करणार आहेत. यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रमाणावरती माहिती कलेक्ट होते आणि त्यानंतर महिलांची छेडछाड होते त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी हा मोर्चा असल्याचं कार्यकर्ते सांगतायत. नक्की बंधू अशोक खरात संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आहे ही बातमी आहे ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार आहे. या संदर्भातली सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. खरातचा ताबा मिळवण्याकरता ईडीनं न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे. न्यायालयाने ईडी अर्ज मंजूर केल्याची माहिती मिळते. अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव रचून अशोक खरातनं उभे केलेले साम्राज्य नेमके कशाच्या जोरावर याचा ईडी तपास करणार आहे. खरातच्या विविध बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीत मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला दाट संशय आहे. खरातनं भक्तांना गुंतवणूक करण्यास परदेशात परीस पूजा अवतार पूजेच्या नावाखाली मरणाची भीती दाखवून कोट्यवधी रुपये लाटले. महागड्या गाड्या आणि प्लॉट घेत कोट्यवधी रुपये उकळले. अनेक बनावट कंपन्या स्थापन करत पैसा विविध शेल कंपन्यांमार्फत पळवला असा संशय आहे. त्यामुळे अशोक खरातचा ताबा ईडी घेणार आहे. आज ईडीने जर ताबा घेतला तर तपासाला अधिक वेग येणार आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटो यांच्याशी बोलूया. लक्ष्मण, फार महत्त्वाची बातमी आहे. सगळेचे आर्थिक गैरव्यवहार, अफरातफरी, मनी लॉन्ड्रिंग हा जो सगळा भाग आहे या खरात प्रकरणातला तो ईडी तपासत होती गेले काही दिवस सातत्यानं आणि आज कदाचित ईडी ताबा घेईल. त्याचा काय अपडेट? सुवर्ण, अशोक खरात प्रकरणामध्ये आतापर्यंत जे काही गुन्हे दाखल झालेले आहे या गुन्ह्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक गुन्ह्यांमध्ये अशोक खरातचं मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग आढळून आलेलं आहे. अनेक बँक अकाउंट त्याने फेक खोललेले होते. ज्या बँक अकाउंट मधून कोट्यवधी रुपयांचे ट्रान्झॅक्शन जे आहे ते झालेले होते. या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून त्याने मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेले होते, प्लॉट खरेदी केलेले होते, सोनं दागिने खरेदी केलेले होते आणि इतकंच नाही तर त्याच्या एका लॉकरमध्ये काही डॉलर जे आहे अर्थात परकीय चलन जे आहे ते देखील आढळून आलेलं होतं आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्याची चौकशी करण्यासाठी कदाचित आज ईडीकडून अशोक खरात याचा ताबा घेतला जाऊ शकतो. कारण अशोक खरातचं लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आणि फसवणूक प्रकरणामध्ये जे काही पोलिसांना ताबा घ्यायचा होता, पोलीस कोठडी घ्यायची होती ती आतापर्यंत घेऊन झालेली होती. जवळपास 45 ते 50 दिवस अशोक खरात हा एसआयटीच्या आणि पोलिसांच्या कोठडीमध्ये होता. त्यामुळे लैंगिक शोषण आणि इतर जो गुन्हे आहे फसवणुकीचे त्याचा तपास जवळपास पूर्ण होत आलेला आहे. लवकरच या प्रकरणातलं चार्जशीट जे आहे ते देखील दाखल केलं जाईल. त्यामुळे आता अशोक खरात न्यायालयीन कोठडीत आहे आणि न्यायालयीन कोठडीतून ईडी त्याचा या सगळ्यांसाठी तपास करण्यासाठी ताबा घेऊ शकते. अर्थात आर्थिक फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार जे आहे त्या प्रकरणामध्ये ईडी स्वतंत्र तपास करते आणि ईडी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी अशोक खरातचा ताबा घेऊ शकते. सुवर्ण. ओके लक्ष्मण, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. अशोक खरात हा सध्या अटकेत आहे आणि एसआयटीच्या तपासात दररोज भोंदूचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. अशा वेळी खरात संदर्भात नाना पटोलेंनी केलेल्या दाव्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. अशोक खरात प्रकरणामध्ये राज्यातल्या सरकारमधील 4 मंत्र्यांचा सहभाग असून ही नावं आपण मुख्यमंत्र्यांकडे देणार आहोत असा दावा नाना पटोले यांनी केला. तर तुमच्याकडे असलेली नावं जाहीरच करून टाका असं आव्हान सत्ताधाऱ्यांनी केलंय. त्याचसोबत पटोले यांची विधानं ही केवळ प्रसिद्धीकरता असतात असं बावनकुळेंनी म्हटलं आणि नाना पटोलेंवर पलटवार केला. या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत. त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यातील आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू. कारण की खरात प्रकरणात नुसता खरातच दोषी आहे असं नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल
तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत किंवा जाहीर करावीत. निश्चित त्याची चौकशी केली जाईल. परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे. म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावेत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावेत. मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे, मान्य आहे. जाहीर का करत नाही? पुन्हा रोखला जाहीर करायला नाना पटोलेंना. जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी. माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलं आहे. असं आहे, काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं.